सोलापूर शहरातील एका नामांकित शाळेतील शिशु वर्गातील चिमुरड्या मुलीवर गेल्या 6 महिन्यांपासून अत्याचार करणाऱ्या त्या शाळेतील कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात यावे आणि संबंधित शालेय प्रशासनावरही कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष मीनल दास यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांना देण्यात आले। बदलापूर येथील अत्याचाराची घटना ताजी असताना सोलापूर शहरामध्ये हा प्रकार घडल्यामुळे शालेय विद्यार्थी व पालक अतिशय भयभीत झाले असून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक असतानाही अनेक शाळेमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नाही। तसेच अनेक शाळेत विशाखा समिती व तक्रार पेटी फक्त कागदोपत्री दाखवण्यात आली आहे। याकडे शिक्षण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे। विशाखा समितीची बैठक महिन्यातून एकदा घेण्यात यावी असे असताना सुद्धा अनेक वेळा बैठका झालेल्या नाहीत। असे प्रकार वरचेवर वाढत जात आहेत। शाळेमध्ये शक्यतो प्रसाधन गृहाजवळ महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी। शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यात यावे अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत। यावेळी संभाजी ब्रिगेडच्या महिला जिल्हाध्यक्ष मीनल दास, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष सुनीता घंटे, शहर कार्याध्यक्ष जयश्री जाधव, मोनाली धुमाळ, मनीषा कोळी आदी उपस्थित होते। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।